यू हॅव टू ॲक्सेप्ट युअर एज ग्रेसफुली. आणि आपण जर ॲक्सेप्टन्स वाढवला ना तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आता मी म्हटलं नाही नाही मी विशीचीच आणि मला लीडच लीड तर माझ्या वयाच्या बायका पण करतायत. शरू आणि जय तर ऑफकोर्स त्यांची पेअर इतकी क्यूट वाटते, के ड्रामा असं म्हणतात. जर माझ्यावरती जबाबदारी आहे ना ती एक कलाकार म्हणून, एक सिनियर कलाकार म्हणून यांच्यामधली, तर मी सगळ्यांना माझ्या कवेत घेऊन पुढे गेलं पाहिजे. सनई चौघडे या मालिकेतली आपली संतूर मॉम कोण आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तेजस्विनी म्हणजेच अदिती सारंगधर. खरं तर तिच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे हे कसं स्वतःला मेंटेन करते ही, म्हणजे कसं हे सगळं सुरू आहे. पण सर्वात आधी ताई खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. असं एक फॅमिलीची तुला बघितलं की नेहमी अशी ती जाणीव होते की अरे अपना ही आदमी है उससे मिल रे. थँक्यू थँक्यू थँक्यू. जसं मी म्हणाले की संतूर मॉम, तुला आय एम शुअर तुला हे DMs येत असतील किंवा कमेंट्स येत असतील की कोणत्या अँगलनी हिला इतकी 2 मोठी मुलं आहेत आणि एका मुलाचं आता लग्न होतं आहे. थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट. पण ह्या संतूर मॉम बनण्यामागे मी खरंच खूप हार्डवर्क केलेलं आहे वर्षभर. नित्यनियमाने वर्कआउट केलं आहे, न्यूट्रिशन फॉलो केलं आहे, स्किनची काळजी घेतली आहे, मेंटल हेल्थची काळजी घेतली आहे. आणि मला असं वाटतं की नथिंग कम्स इझी. आय हॅव रिअली स्लॉग्ड आणि त्याचा आता इफेक्ट दिसतोय आणि लोक खरंच म्हणतात की बारीक झाली आहेस. आणि मुळात नुसतं बारीक नाही, तू जास्त छान दिसतेस. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो माझं सगळं क्रेडिट मी माझी न्यूट्रिशनिस्ट हितार्थी, प्रणीत आणि माझ्या स्किनवर आम्ही काम केलं तर ती आपली ज्ञानदा, डॉक्टर ज्ञानदा, हिला पण देईन. आणि येस, मला स्वतःला जास्तीत जास्त क्रेडिट घेईन, कारण हे सगळे असले तरी त्यांचं ऐकण्याचं काम मी केलेलं आहे. सो येस, थँक्यू सो मच. पण ताई मालिका इतकी सुंदर सुरू आहे ना की तुझ्या प्रत्येक लुक्सलाही, भले ते तुझं कॅरेक्टर ग्रे शेड आहे, राग येतोय, पण तरी तुला कॉम्प्लिमेंट्स मी बघते की आज तेजस्विनीचा लुक खूप छान होता. तर ह्या कॉम्प्लिमेंट्स म्हणजे असं नाही म्हणणार मी की तू आता आपण थोडे असे काय म्हणतात त्याला असं ओल्ड होत चाललो आहे असं नाही म्हणणार. आपण यू हॅव टू ॲक्सेप्ट युअर एज ग्रेसफुली. आणि आपण जर ॲक्सेप्टन्स वाढवला ना तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आता मी म्हटलं नाही नाही मी विशीचीच आणि मला लीड तर माझ्या वयाच्या बायका पण करतायत. पण आपण एज ॲक्सेप्ट केलं ना तर ग्रेसफुली आपण जास्त छान दिसायला लागतो असं मला वाटतं. सो येस, खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात. एकतर थँक्यू सो मच. ह्याच्यावरती आम्ही खरंच सगळ्यांनीच खूप काम केलं आहे. ही काही ज्वेलरी मला धनश्रीने दिलेली आहे, धनश्री आर्टवालीनी. आणि यातली बरीचशी ज्वेलरी, साड्या किंवा ब्लाऊज मी एक दुकान फिरून इकडे आणून देते की आता ह्याचं शिवून आणा ब्लाऊज पीस, असं हे ब्लाऊज पीस आहे. आणि क्रॉफर्डला जाऊन ती ज्वेलरी बार्गेन करून आणते. अर्थात बिल प्रोडक्शन हाऊस देतं, पण तरीसुद्धा मला तो हा लुक ना टिपिकल आईसारखा करायचा नव्हता. जेव्हा मला त्यांनी ऑफर केलं ना ते म्हटलं आपण टिपिकल काहीच नको करूया याच्यामध्ये. अर्थात ती आई आहे की आणखीन कोण आहे की अजून काय आहे, पुढे काय सस्पेन्स आहे, हे सगळं ओपन होईलच. पण सध्या तरी येस, तिच्या लुकवर की तिच्या असण्यावरती कॉम्प्लिमेंट्स येतात. आणि मला असं वाटतं तिच्या कामावरती पण कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. आणि त्याचं बरंचसं क्रेडिट लेखक, दिग्दर्शक आमचे राजू सावंत, मुग्धा गोडबोले आणि पद्मा शिंदे, तर ह्या सगळ्यांनी मिळूनसुद्धा ते कॅरेक्टर डेव्हलप केलं. आमची चॅनलमधली सगळी मुलं. आणि मला असं वाटतं ही आमची जी यंग ब्रिगेड आहे ना, आय थिंक आपण हा पहिलाच इंटरव्ह्यू करतोय सनई चौघडेच्या निमित्ताने, पण लेट मी जस्ट टेल यू, ही यंग ब्रिगेड आहे ना, दे आर अमेझिंग. सो त्यांना माहिती आहे की त्यांना हे येतं, हे छान दिसतं, हे येतं नाही, हे छान दिसत नाही. सो हे सगळं तोलून मापून ही मुलं इतकं उत्तम काम करतात. म्हणजे सगळीच मुलं, शरू आणि जय तर ऑफकोर्स त्यांची पेअर इतकी क्यूट वाटते, के ड्रामा असं म्हणतात. सो ते तर आवडतातच लोकांना. पण आमची साक्षी, समायरा, असावरी, त्यानंतर दुसरी बहीण मयुरी, ती छोटी मुलगी, आणि आकाश, ही सगळी यंग मुलं आहेत ना, त्यांची एक वेगळी एनर्जी आहे आणि दे आर हिअर टू वर्क. म्हणजे आपण कसं दिसतो, कसं असतो हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे त्याच्यात ते अडकले नाही आहेत. आपण ह्या अँगलने ते आपोआप तो अँगल घेतात किंवा तसे उभे राहतात किंवा ते मोल्ड करतात स्वतःला. पण त्यांना कामातले बारकावे पण माहिती आहे. तर आय एम लर्निंग सो मेनी थिंग्स. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सेटवर मज्जा येते मला काम करायला. यायला सतत मज्जा येते कारण का एनर्जेटिक माहोल. आम्ही मॅड आहोत सगळे. म्हणजे मेघना पण इक्वली मॅड आहे, नंतर सुहासदादा पण इक्वली मॅड आहे. आणि त्यातले त्यात आम्ही तिघंच मोठे आहोत ना या सेटवर, त्यामुळे आम्ही तिघं मिळून सगळ्यांचे लाड करत असतो. आता उद्या आले असते तुला मोदक खायला मिळाले असते. मी सगळ्या लहान मुलांनी हट्ट केला की मोदक ताई पाहिजेत, मग लगेच मोदक येतील उद्या. तर मला आवडतात सगळ्यांचं लाड पुरवायला. आणि जनरली मी ज्या सेटवर काम करते ना, मला असं वाटतं की
जर माझ्यावरती जबाबदारी आहे ना, ती एक कलाकार म्हणून, एक सिनियर कलाकार म्हणून यांच्यामधली, तर मी सगळ्यांना माझ्या कवेत घेऊन पुढे गेलं पाहिजे. आणि जेव्हा आपण एकत्र हे बघ फॅमिली असतात, भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, वादावादी होते आणि इथे तर सगळी क्रिएटिव्ह फॅमिली आहे, त्यामुळे टेक्निकल वादावादी, मारामारी होण्याची शक्यता जास्त आहे. सुदैवाने अजून असं काही झालेलं नाही आहे. पण तरीही घरचा कर्ता पुरुष म्हणतो ना, की माझं आडनाव सारंगधरे तर माझी अख्खी फॅमिली माझ्याबरोबर असणार. तसं आमचं नाव सनई चौघडे, त्यामुळे आमची ही सनई चौघडेची फॅमिली घेऊन जाणं ही कुठेतरी माझी जबाबदारी पण आहे आणि ती पार पाडायचा मी प्रयत्न करते. नेहमी मी सेटवर येते तेव्हा असं मला ऐकायला मिळतं, ताईने आज आंबे आणलेत, ताई उद्या मोदक आणणार आहे, उद्या ती मोदक आणणार आहे. ठीक आहे, मी नेक्स्ट टाइम येईन तेव्हा मी हक्काने डिमांड करू शकते तिच्या. खायला दरवर्षी आम्ही येतोच मोदक खायला. पण ताई, तू आता हम बने तुम बनेची आठवण सांगितलीस. खरं तर आहे ना, आम्ही ती मालिका बघत असताना खूप लहान होते मी. आणि आता तू आठवण सांगितली, कारण का हे बिहाइंड द कॅमेरा आम्हाला गोष्टी माहिती नाही आहेत. तू आत्ता जे मला ऑफ कॅमेरा सांगतोस, मला असं वाटतं तू कॅमेरावर. हम बने तुम बने हा असा शो होता ना, की तिकडे सगळेजण उत्तम स्वयंपाक करायचे. म्हणजे राणीताई म्हणा, राणी गुणाजी, लाली मावशी, उज्ज्वला जो, मी, त्यानंतर सचिन देशपांडे करायचा. सचिन गोखले जो डिरेक्टर आहे तो स्वतः शेफ आहे, म्हणजे शिक्षित शेफ आहे, त्यामुळे तो स्वतः उत्तम जेवण करायचा आणि सगळे खवय्ये होते. त्यामुळे सीन प्लॅन करतानाच असे प्लॅन केले जायचे की सकाळी पहिला सीन भाजी तोडायचा असायचा, मग किचनमधले 3 सीन असायचे, मग त्या किचनमधल्या सीनना कधी गरम गरम पोळ्या बनायच्या, कधी भात, आणि आम्ही खरं बनवायचो. हां, कधी मोदक बनायचे, कधी पुरणपोळ्या बनायच्या, कधी कटाची आमटी बनायची, कधी साधी मेथीची भाजी बनायची. आणि नंतर मग ब्रेकचा सीन म्हणजे आमच्यासाठी सीनच असायचा ब्रेकचा. सो ब्रेक असायचा आणि मग सगळेजण डबे तर घेऊन यायचोच, पण तरी आपल्या आधी जस्ट बनवलेलं गरम भांड्यातली भाजी पानात असे सीन्स व्हायचे. त्यामुळे ते गरम गरम जेवायचो आम्ही. आणि मग त्यांचा 1 तास क्रिकेटचा ठरलेला असायचा, बट जेवण 20 मिनिटात उरकायचं आणि 1 पाऊण तास क्रिकेट, 1 तास ब्रेक असायचा हम बने तुम बनेमध्ये. सगळे क्रिकेट खेळायचे ते ह्याच्यामध्ये आणि मग फ्रेश. तर ते जे वातावरण होतं ना, ते वातावरण मला ह्या सेटवर पण जाणवतं की सगळेजण आनंदाने काम करतायत, सगळेजण चांगलं काम व्हावं म्हणून प्रयत्न करतायत, सगळेजण चांगला शो व्हावा म्हणून प्रयत्न करतायत, सगळेजण आपलं येस. म्हणजे मला कधी वाटलं की शरू अगं असं करून बघूया का, तर शरूला सांगते मी, तर ती करते. मग ती मला सांगते ताई ते पहिलंवालंच छान होतं. मला कधी ऑफेन्सिव्ह वाटत नाही की हे कोण, आय लाईक इट बिकॉज आय लाईक टू ग्रो. आणि त्यामुळे ती गंमत आहे या सीनमध्ये. आमची आई आहे ना, म्हणजे राधिका ताई, ती स्वतः अप्रतिम जेवण करते, अप्रतिम स्वयंपाक करते. समायराची आई काय काय करून पाठवत असते, संजितची आई काय काय करून पाठवत असते. खूप मजा आली अशी बोलून, है ना. अजून मस्त मस्त काहीतरी आपण प्लॅन करूयात इन फ्युचर. पण थँक्यू सो मच, नेहमी आम्हाला इन्स्पायर करतेस त्यामुळे, आणि खूप लाड करतेस आमचे. सो थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तेजस्विनीसाठी. थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा. मला असं वाटतं या प्रेक्षकांमुळे माझी गेली 22-23 वर्ष जे इंडस्ट्रीतलं करिअर आहे, काम आहे, ते चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतं आहे. सुदैवाने कामही वेगवेगळ्या पद्धतीचं प्रकारचं मिळालं आहे. आज तेजस्विनीवर प्रेम करता आहात, तसंच उद्या आणखीन नवीन कॅरेक्टर जे करेन त्याच्यावरही प्रेम करा. लवकरच निर्मातीच्या रूपात आले तर त्या निर्मातीवरही प्रेम करा. सो थँक्यू सो मच. थँक्यू ताई आणि ऑल द बेस्ट. आपण मॅनिफेस्ट करूया आता, है ना. येस, हा मॅनिफेस्टिंग काउचच समजूया. थँक्यू सो मच.